नमस्कार, मी गीता. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. हडकूत गळ्यावर वार करीत तरुणाला संपविले. ईडखेड्यात टोळक्याच्या हल्ल्यात युवकाचा जागीच मृत्यू. खुनांच्या 2 घटनांनी शहर हादरले. ज्येष्ठ आंबेडकरी नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन. 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. IPL सर्रासपणे सुरू आहे. लहान मुले त्यांची बळी पडत आहेत. पोलीसवाले झोपले की काय असा प्रश्न विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केलाय. सगळीकडे निवडणुकीची राजकीय नेते निवडणुकीमध्ये आहेत. पण तुम्ही एक मेसेज टाकला की सट्टेबाज, मटकेवाले, दणदणीत राजरोसपचे धंदे सुरू आहेत. या अचानक हा विषय निवडणुकीमध्ये कसा, हा एक महत्त्वाचा निवडणुकीचा विषय नाही. सध्या IPL चालू आहे. माझ्याकडे काही लोकांच्या तक्रारी आलेल्या आहे. दिवसा ढवळ्या इथं बुकी जे म्हणतात, आता ठिकठिकाणी दलाल मोठ्या प्रमाणात बुकी करतात. छोटे छोटे मुलंसुद्धा जुगार खेळतात. मोठं कोट्यवधी रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलं जातं. पोलीस झोपलेलं आहे का, हा माझा प्रश्न आहे. नाही तर मग ऑफिशियली तरी त्याला मान्यता द्या. अनेक तरुण मुलं बर्बाद होत आहेत. या सगळ्या IPLचं जे बेटिंग चालू आहे ना, पोलिसांना सगळं माहिती आहे बेटिंग. आणि कित्येक आईवडिलांचे मला फोन आले, पत्रसुद्धा आलेले आहेत मला. आणि म्हणून याला मी राजरोसपणे याला लायसन्स दिलं का राज्य सरकारने, कारवाया व्हाव्या अशा प्रकारची माझी इच्छा आणि विनंती राज्य सरकारला, पोलीस अधिकाऱ्यांना या निमित्तानं आहे. कारण एक पिढी या बेटिंगमुळे बर्बाद होते. तुम्ही 1,00,000-2 लाखाचं ट्रान्झॅक्शन असलं तर त्याच्यावर ED, CBI, इन्कम टॅक्स लावता. एवढे तुम्ही हे बुकीचे सगळे तपासांना देतो. तुम्हाला महाराष्ट्रातले नावं देतो आम्ही सगळे. पोलिसांनी इन्क्वायरी करा. 100% नाव देतो. पार नवी मुंबई, ठाणे, संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर इथले नाव देतो. सरकारने कारवाई करावी. दिवसाढवळ्या चालू आहे. एक तरुण पिढी बर्बाद होते. IPLच्या माध्यमातून हा मोठा बेटिंगचा व्यवसाय चालू आहे. म्हणून मला तो विषय वाटला, म्हणून तो मी मांडलेला आहे. आणि हे राजरोसपणे या सगळ्या गोष्टी चालू आहेत. भेटेल ना मी त्यांना. नाही, मी ट्विट केलं आणि पत्र पण लिहितोय मी या संदर्भात राज्य सरकारला. भेट आता गृहमंत्री ठिकाणावर कुठे भेटायला, ठिकाणावर असले तर भेटेल. ठिकाणावर नाहीत म्हणून हे सगळं चालू आहे. पोलीस सरकारचा कानाडोळा याला. पोलिसांना माहिती आहे. पोलिसांनी ठरवलं तर 1 तासात या महाराष्ट्रातले सगळं बंद होऊ शकते. तुम्हाला दाव्यासहित सांगतो मी. पण पोलिसांच्या आशीर्वादानंच हे चालू आहे. पोलिसांना आशीर्वाद कधी मिळतो? राज्यकर्त्याचा आशीर्वाद असल्यावर. IPL सर्रासपणे सुरू आहे. या विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे प्रवक्ते संजय सिरसाट यांनी देखील व्यक्त होत प्रतिक्रिया दिल्या. नाही, त्याच्यावर काय म्हणणं विचारत्या यांनी खरं तर ते IPL वगैरे जे काही कोण सट्टेबाजारवाले जे असतील ना, ही मध्यस्थी करावी. मातोश्रीवर आतापर्यंत का नाही आले याचा जाब त्यांना विचारला पाहिजे. सट्टेमध्ये त्यांनीच कमवायचं आणि आम्हाला द्यायचं नाही, हे बरोबर नाही आहे. हे पटणारं नाही महाराष्ट्राला. महानगरपालिकेमध्ये आम्ही घेत नव्हतो का? घेत होतो. सरकारमध्ये घेत नव्हतो का? घेत होतो. म्हणजे IPL वाले काय इतके मोठे झालेत का? किंवा ते सट्टेबाजार इतके मोठे झालेत का? पुढाकार घ्यायला पाहिजे विरोधी पक्षनेत्यांनी. त्यांना मातोश्रीला बोलवलंच पाहिजे. हा त्यांचा अधिकार आहे. लोक बर्बाद झाले तर काय फरक पडतो? पर्सेंटेज देत नाही. आम्ही नाही गेलो का अदानीच्या घरात त्या ऑफिसवर मोर्चा घेऊन नाही गेलो का? किती आंदोलन पेटलेले आता महाराष्ट्रात त्या अदानीच्या विरोधात. हे काम केलं पाहिजे. असे कामं महाराष्ट्राला अपेक्षित आहे त्यांच्याकडून. म्हणून अशा कामासाठी तुमची खास नेमणूक केलेली आहे. कृपया त्यांच्याशी संपर्क साधा. शिवसेना प्रमुख असे म्हणायचे, मला शंड नको, गुंड हवेत. म्हणजे एखाद्या घरामध्ये जर 6 जर असले आणि ते टाळ्या वाजवणार असले तर ते काही कामाचे नाही. म्हणजे सर्व गाव मामाचं, एक नाही कामाचं. अशा पद्धतीने मला हिजड्याची फौज बनवायची नाही आहे.
तर मला गुंडाची फौज हवी. आणि म्हणून आमच्या शिवसैनिकामध्ये मनगटामध्ये जोर आहे. तुमच्यासारखं टाळ्या वाजवण्याचं काम ते करत नाहीत, हे तुम्हाला सगळ्या घटनातून दिसून येईल. म्हणून तुम्ही त्यांना गुंड म्हणत असाल तर त्याचा आम्हाला गर्व आहे. परंतु तुम्ही फक्त टाळ्या वाजवण्याचं काम चांगल्या पद्धतीने करतायत, याचा जर तुम्हाला गर्व असेल तर तो तुम्हाला लखलाभ. तुम्ही सुनता करून घ्या, त्यांना नमस्पटन करायला लावणारे तुम्ही कोण, असा सवाल उपस्थित करत खेरेंची पहिली भाषण पाहिली तर हिरवे साप म्हणणारे खेरे वालापासून वाल्मिकी झाले, उबाटा गट भरकटला, असा आरोप संजय सिरसाट यांनी यावेळी लगावलाय. मुझे नमाज को जाता हूँ तो मैं भी मस्जिद में ढूंढता हूँ कि कहाँ खैरे आए हैं क्या. बरोबर आहे ना. इम्तियाज जलील जे काय बोलले ते खरं आहे. आणि मला वाटतं खैरेला त्यांनी बरोबर घेऊन गेलं पाहिजे. खैरेचं आणि त्याचं असलेलं प्रेम हे आता सगळ्याला जग जाहीर होत चाललेलं आहे. म्हणून खैरेंना सुद्धा नमाजीला घेऊन गेलं तर काही गैर नाही आहे. एखाद्या धर्माबद्दलचं असलेलं त्याचं प्रेम त्या ठिकाणी व्यक्त सुद्धा होऊ शकते. सुनता विशिष्ट एका वयातच होते, आता सुनता कशी होईल. नाही, आता जग पुढे गेलेलं आहे. कधीही सुनता करता येते, असं काही विशिष्ट वय राहिलेलं नाही. मुस्लिमांनी नमाज पढायची असते तर त्यांनी मंदिरात जाऊन घंटा वाजायचा असतो, असा प्रश्न देखील तुम्हालाच विचारलाय अंबादास दानवे. कोणी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येक माणसाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही त्यांना अक्कली शिकवू नका, हे माझं म्हणणं आहे. तुम्ही एखाद्या धर्माच्या माणसाला तुम्ही त्याला मार्गदर्शन करू नका, त्याचा धर्म त्याला कळतो. आणि तुम्ही जे आज बोलायला लागले हेच कदाचित बाळासाहेबाला अभिप्रेत असावं असं तुमचं जर समज असेल तर तुम्ही मूर्खाच्या नंदनवनामध्ये वावरत आहात. हिरवे साप पासून ते चंद्रकांत खैरे आता थेट सुनतापर्यंत गेले, तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं काय सांगा. त्यांची जर पहिल्याची जर भाषणं पाहिली किंवा त्यांचा तो आवेश पाहिला, हिरवे साप, हिरवे असे, हिरवे तसे असे म्हणणारे खैरे आता हे वाल्याकोळीपासून वाल्मिकीपर्यंत जायचा जो प्रवास आहे तर तसा प्रवास आता मला वाटतं खैरेचं परिवर्तन होऊन या धर्मापासून त्या धर्मापर्यंत जाण्याचा प्रवास आता त्यांच्याकडे त्यांचं मार्गक्रमण आहे. वाल्याची वाल्मिकी झाला का वाल्मिकी तुम्ही वाल्याकडे आला. आता हे कुठं जातं हे त्यांनाच माहीत नाही ना. भरकटलेल्या या उबाठा गटाची हीच अवस्था झालेली आहे. कोणी त्यांना चांगलं बोललं तर त्यांना वाईट वाटतं, कोणी वाईट बोललं तर त्यांना त्यांच्याबद्दलचं प्रेम होतं येतं. आणि याच प्रेमाच्या मुळे आता त्यांचं सगळीकडं प्रेम भंग होत चाललेलं आहे. आणि मला वाटतं काल एक व्हिडिओ क्लिप मी पाहिली, शरद पवार त्यांना बाहेर बसा म्हणतायत उद्धव साहेबांना. व्हायरल झालेली व्हिडिओ मी पाहिली, मला माहीत नाही ती खरी खोटी, परंतु असं म्हणतायत. उद्या या 4 जून नंतर यांची अवस्था काय होईल हे देवाला माहिती आणि अल्लाला माहिती. आंबेडकरी चळवळीतील अग्रणीय नेते, नामांतर प्रणेते, माजी परिवहन राज्यमंत्री तथा पॅन्थर रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष गंगाधर गाडे यांचे शनिवारी पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. येथील एशियन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील एक धगधगता ज्वालामुखी शांत झालाय. आंबेडकरी चळवळीतील अग्रणी नेते, पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री गंगाधर सुखदेव गाडे यांचं शनिवारी सकाळी 4:30 वाजता निधन झालं. त्यांचं पार्थिव रविवार दिनांक 5 मे रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच अंत्यविधी केला जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सूर्यकांता गाडे, मुलगा सिद्धांत, सून डॉक्टर भावना बंजारी गाडे, बहीण निर्मला गवई, मेहुणे गुणवंत गवई, नातवंडे असा परिवार आहे. रविवार 4 वाजता त्यांच्या शिक्षण संस्थेच्या परिसरातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती कुटुंबियांच्या वतीने देण्यात आली आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडीएन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे.
हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर स्वागत। हडको नवजीवन कॉलनी परिसरात एका तरुणाला तीक्ष्ण हत्याराने वार करत ठार करण्यात आले असून सदर खुनाचा उलगडा करण्यास सिडको पोलिसांना यश मिळाले असून दुसऱ्या घटनेत इटखेडा येथील शुक्रवारी मध्यरात्रीच्या एका टोळक्याने तरुणाला केलेल्या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला। संबंधित पोलीस तपास करत आहेत। हडको नवजीवन कॉलनी परिसरात एका तरुणाला तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करीत ठार करण्यात आले। ही घटना शनिवारी सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास जळगाव रोडवरील प्रमोदजी महाजन क्रीडा संकुलाजवळ जॉगिंग ट्रॅकवर घडली। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इसमाला पाहून नागरिकांनी सिडको पोलिसांना कळवले। त्यानंतर पोलीस उपआयुक्त नवनीत कावत, सहाय्यक आयुक्त सिडको ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल एरमे पथकासह घटनास्थळी दाखल झाले। दुपारपर्यंत मयताची ओळख पटली होती। तर दुसऱ्या घटनेत इटखेडा येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या एका टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली। या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला। सातारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तपास सुरू आहे। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार सदर युवकावर ASBOA शाळेजवळ हल्ला करण्यात आला। ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर अनेक घाव घालण्यात आले। त्यानंतर आरोपींनी धूम ठोकली। रक्तबंबाळ तो युवक खाली कोसळला, मात्र पुन्हा उठून चालू लागला। काही अंतरावर असलेल्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलातील जॉगिंग ट्रॅकवर जाऊन कोसळला। तेथेच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे। पोलिसांनी मयताची तपासणी केली असता त्याची ओळख पटण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी त्याची पत्नी आणि संशयितांना काही तासाच्या आतच ताब्यात घेऊन जवळपास खुनाचा उलगडा केला असल्याची माहिती समोर येत आहे। तर उस्मानपुऱ्यातून नुकताच इटखेड्यातील विनायकनगर परिसरात राहायला आलेल्या एका तरुणावर टोळक्याने निर्घृण हल्ला चढवला। रात्री 12च्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात सदर तरुण जागीच गतप्राण झाला। जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे समजते। सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत। शेतातील पत्र्याच्या खोपडीत बल्बच्या उजेडात चालणारा जुगार अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून 7 आरोपी ताब्यात घेत 6,28,440 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाने केली आहे। पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने एका शेतातील पत्र्याच्या शेडला घेराव घालून छापा टाकला असता काही इसम हे पत्त्यावर तिरट व झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना दिसून आले। पोलिसांनी अचानक झडप घालून कारवाई केल्याने जुगारी इसमांची धांदल उडाली व यातील काही इसम हे अंधाराचा फायदा घेऊन शेतातील बंधाऱ्याने मिळेल त्या रस्त्याने सैरावैरा परत सुटले। परंतु तरीही पथकातील पोलिसांनी त्यांचा अंधारात पाठलाग करून त्यातील 7 जुगारांना ताब्यात घेतले आहे। नुमत कारवाईमध्ये रोख 88,440 रुपयांसह 9 दुचाकी वाहने, 4 मोबाईल फोन, पत्त्याचे कॅट, इतर जुगाराचे साहित्य असे एकूण 6,28,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नमूद आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे चिकलठाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे फरदापूर हे करीत आहेत। दूत हॉस्पिटल ट्रान्सकेथेटर आर्टिकल हॉल इम्प्लांटेशनने यशस्वी उपचार केल्याचा दावा करण्यात आला असून कमी जोखमीमुळे ज्येष्ठ नागरिक रुग्णांना दिलासा मिळाला असल्याची माहिती हृदयरोग तज्ञ डॉक्टर विलास मगरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। तुम्हाला माहिती आहे, हृदयाला 4 झडपं असतात आणि या 4 झडपांमधून एका डायरेक्शनला, एका बाजूला रक्तपुरवठा चालू असतो। हृदयाचे जे सगळ्यात मोठं चेंबर आहे, जे लेफ्ट व्हेंट्रिकल आम्ही बनतो, त्यापासून महाधमनी ज्याला एओर्टा, यामध्ये एका डायरेक्शनला लेफ्ट व्हेंट्रिकल जेव्हा पंप करतं तेव्हा त्या पंप केल्यानंतर रक्तपुरवठा शरीराला पूर्ण जातो। हा जो जातो हा एओर्टिक वॉल्वमधून जातो। ही वॉल्व जी वयोमानानुसार हळूहळू छोटी व्हायला लागते, त्यावर कॅल्शियम यायला लागतं। 50-60 नंतर ही वार्धक्याची प्रोसिजर हळूहळू व्हायला लागते। 70 नंतर काही रुग्णांना याचे लक्षणं जाणवायला लागतात। ही जी एओर्टिक वॉल्व आहे ही जेव्हा फार छोटी होते तेव्हा रुग्णांना छातीत दुखणं, धडधड होणं, दम लागणं, चक्कर येऊन पडणं अशा प्रकारची लक्षणं येतात। आणि ही जेव्हा लक्षणं यायला लागतात तेव्हा पेशंट जेव्हा रुग्ण आमच्याकडे तपासणीसाठी येतो तेव्हा लक्षात येतं की ही वॉल्व खूप छोटी झालेली आहे। 2 प्रकारची उपचार प्रणाली त्याला असते। ओपन हार्ट सर्जरी, ओपन करणं, चिरफाड, ॲनेस्थेशिया, ट्रान्सफ्युजन्स, 10 दिवसाचा 8 दिवसाचा हॉस्पिटल स्टे आणि ती वॉल्व बदलणं। जे रुग्ण यासाठी फिट आहेत त्यांना ही ट्रीटमेंट आहेच आहे, ओपन हार्ट सर्जरी। काही रुग्ण ज्यांचं की आधी बायपास झालेलं आहे, ऑलरेडी इथे ओपन हार्ट सर्जरीचा स्कार आहे। काही रुग्ण जे खूप वयस्क आहेत, 75, 80,
85 असे रुग्ण की जे हे ओपन हार्ट सर्जरी सहन करू शकत नाही, किंवा काही रुग्ण जे ओपन हार्ट सर्जरी त्यांच्या इतर आजारामुळे सहन करू शकत नाही, जसं की त्यांना पूर्वी पॅरालिसिस होऊन गेलेला आहे, त्यांना काही सिव्हिअर अनकंट्रोल डायबिटीस आहे, मल्टिपल ॲलर्जी आहे, हार्टचं पंपिंग खूप कमी आहे, अशा प्रकारच्या रुग्णांना ओपन हार्ट सर्जरी जेव्हा नसते तेव्हा याला काही पूर्वी उपचार प्रणाली नव्हती. आता याला एक उपचार प्रणाली आली की जसं आपण अँजिओप्लास्टी करून जांघेमार्फत किंवा हातामार्फत जसं स्टेंट करतो तशाच पद्धतीने जांघेमार्फत ही एओर्टिक वॉल ही त्या ठिकाणी बसवली जाते आणि त्याला तिथे विस्फारित करून त्याचं फंक्शनिंग व्यवस्थित केलं जातं. याला ट्रान्स कॅथेटर एओर्टिक वॉल रिप्लेसमेंट किंवा ट्रान्स कॅथेटर एओर्टिक वॉल इम्प्लांटेशन म्हणतो. टावर किंवा टावी अशा नावाची ही प्रोसिजर आहे. ही प्रोसिजर रुग्णांसाठी वार्धक्यात असलेले एजेड सिनियर सिटीजन्स अशा रुग्णांसाठी वॉलचा आजार असताना, गंभीर आजार असताना एक वरदान ठरली. अशा प्रकारच्या 80च्या वरच्या वयाच्या आम्ही यशस्वी पद्धतीने ट्रान्स एओर्टिक वॉल रिप्लेसमेंट केल्या. एका पेशंटचं वय 82 होतं, एका पेशंटचं वय 85 होतं. दोन्ही वॉल यशस्वी झाल्या आणि दोन्ही प्रोसिजर होऊन आता 2 महिने संपलेले आहेत. पेशंट्स अगदी चांगल्या पद्धतीने त्यांचे इको आणि पुढचे सगळ्या तपासण्या फॉलोअपमध्ये एकदम चांगल्या आल्या. सांगण्याचं तात्पर्य असं की एक्स्ट्रीम एजेड पेशंट्स किंवा ज्यांना वॉल रिप्लेसमेंटसाठी, जे सर्जिकल वॉल रिप्लेसमेंटसाठी फिट नाही आहेत, अशांसाठी ही ट्रान्स कॅथेटर वॉल रिप्लेसमेंट ही टेक्नॉलॉजी बगर ऑपरेशन, बगर चिरफाड, बगर ॲनेस्थेशिया करण्यासारखी एक प्रोसिजर आहे आणि ही आता औरंगाबाद सारख्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि याचा रुग्ण आवश्यकतेनुसार फायदा घेऊ शकतात. प्रेम, राजकारण, ऍक्शन आणि सुरेल संगीताची मेजवानी अप्सरा या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार असून हा चित्रपट येत्या 10 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणार आहे. चित्रपटाचा चंबू शहरात आला असता त्यांनी अधिक माहिती दिली. हे खूप सडनली झालं माझ्यासोबत की मुख्य भूमिका मला मिळाली. मी खूप ग्रेटफुल आहे त्यासाठी की मला हा रोल करता आला, हे पात्र मला साकारता आलं. याआधी मी कधीच असं साकारलं नव्हतं. ह्या मूवीमध्ये मला खूप काही करायला मिळालं, जसं की रोमॅन्स, डान्स, थोडंसं ॲक्शन पण आहे, तेही मला करायला मिळालं आहे. सो खूप एक्साइटमेंट तर होतीच, पण प्रेशरही होतं आणि खूप छान वाटलं मला काम करताना. सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला आहे, माझे को ॲक्टर्स, आणि हे सगळे खूप सुंदर आहेत ॲज अ को ॲक्टर म्हणून. सरांबद्दल मी बोललेच, सरांचा सपोर्ट तो होताच आम्हाला. वर्कशॉप झाले बऱ्यापैकी. खूप सुंदर असा माझा एक्सपिरियन्स हा, जो की मी कधीच विसरू शकत नाही. गाणी एवढी सुंदर आहेत ना, ज्यात मला परफॉर्म करायला मिळालं आणि मी म्हणू शकते इथून पुढे की हे गाणं माझं आहे आणि हे मंगेश कांगणे सरांनी लिहिलं आहे, लिरिक्स त्यांनी लिहिले आहेत आणि त्यांनी कंपोज केलं आहे ते. सो थोडं प्राऊड फील पण होतं आणि थोडी भीती पण आहे की लोक कशा प्रकारे एक्सेप्ट करतील किंवा त्यांचं काय असेल यामागे. करणार सगळा महाराष्ट्र आपल्याला डोक्यावर उचलून धरणार. 10 मेला अप्सरा हा आमचा सिनेमा प्रदर्शित होतोय संपूर्ण महाराष्ट्रात. आवाहन असं करीन की आमच्या प्रोड्युसर सरांनी महाराष्ट्राच्या मातीत सोनं पेरलं आहे आणि त्या सोन्याची झाडं हवीत मोठमोठाली आणि त्याच्यातून आणखीन सिनेमे बाहेर यावेत आणि चांगले चांगले सिनेमे बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील अप्सरासारखेच. कारण अप्सरा हा वेगळा यासाठी आहे की खूप खरा तुमचा आमचा सिनेमा आहे. प्रत्येक सीनमध्ये तुम्ही रिलेट कराल की अरे हे असं काहीसं माझ्या किंवा माझ्या मित्राच्या आयुष्यात घडलं होतं, तसं तुम्हाला पाहायला मिळेल. यू नेम इट ते सिनेमात आहे. उत्तम गाणी आहेत, फाईट सिक्वेन्सेस आहेत, विनोद आहे जो सध्या आपल्याला फार गरजेचा आहे राजकारणापासून दूर येण्यासाठीचा. पण राजकारण पण आहे, समाजकारण पण आहे, इमोशन्स आहेत, खूप सारे इमोशन्स आहेत जे तुम्हाला सतत तुमच्या आयुष्यासोबत रिलेट होत राहतील. अरे हे असं. सो हे सगळी ही मेजवानी बघायची असेल तर 10 तारखेला नक्की अप्सरा बघा. शेवटी परत एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. हडकूत गळ्यावर वार करीत तरुणाला संपविले. ईडखेड्यात टोळक्याच्या हल्ल्यात युवकाचा जागीच मृत्यू. खुनांच्या 2 घटनांनी शहर हादरले. ज्येष्ठ आंबेडकरी नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन. 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.